मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण साहित्य म्हणजे काय ते अभ्यासणार आहोत. साहित्याची पहिली व्याख्या आपण बघणार आहोत. साहित्य म्हणजे भाषेच्या माध्यमातून केलेली जीवनाची मूलभूत अभिव्यक्ती होय. म्हणजे साहित्य काय असते तर जीवनाची अभिव्यक्ती असते, पण ती कशाच्या माध्यमातून केलेली असते तर भाषेच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती असते. म्हणजे बघा, चित्रकला ही जी कला आहे तर त्याचं माध्यम काय असतं तर पेन, पेन्सिल, त्यानंतर रंग, कागद हे त्याचं माध्यम असतं. साहित्याचं माध्यम काय असतं तर भाषा हे साहित्याचं माध्यम असतं. साहित्यामध्ये जीवनाची अभिव्यक्ती असते, जीवनाची मांडणी असते, पण ती भाषेच्या माध्यमातून केलेली असते. आणि म्हणून ही व्याख्या आहे. इंग्रजीमध्ये बघा, लिटरेचर इज फंडामेंटली ॲन एक्सप्रेशन ऑफ लाईफ थ्रू दी मिडियम ऑफ लँग्वेज. ही व्याख्या हडसन या पाश्चात्य अभ्यासकाची आहे. यानंतरची व्याख्या आहे, कल्पनेच्या साह्याने एका व्यक्तिमनाने साधलेली अलौकिक अनुभव सृष्टीची निर्मिती म्हणजे साहित्य होय. वा ल कुलकर्णी यांची ही व्याख्या आहे. म्हणजे साहित्यामध्ये कल्पनेच्या साह्याने एका व्यक्तिमनाने साधलेली ते एका अलौकिक अशा अनुभव सृष्टीची निर्मिती असते. पुढची व्याख्या आहे, विचार आणि भावना यांचा भाषेच्या साह्याने साधलेला कलात्मक आविष्कार म्हणजे साहित्य होय. म्हणजे साहित्यामध्ये काय असतं तर विचार आणि भावना असतात. बघा, तुम्ही कोणतंही साहित्य वाचा, त्या साहित्यामध्ये तुम्हाला मानवी विचार, मानवी भावना ह्या गोष्टी आढळून येतील आणि त्यांचा आविष्कार साहित्यामध्ये आपल्याला आढळेल. आणि तो कशाच्या साह्याने केलेला असतो, साधलेला असतो भाषेच्या साह्याने. आणि हा आविष्कार कसा असतो तर कलात्मक स्वरूपाचा हा आविष्कार असतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे आविष्कार असतो पण कसा तर कलात्मक स्वरूपाचा. बरोबर. कशाचा आविष्कार असतो तर मानवी भावना आणि विचार यांचा तो आविष्कार असतो. कशाच्या साह्याने केलेला असतो तर भाषेच्या साह्याने केलेला असतो. तर एकाच व्याख्येतून आपल्याला असे 4-5 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते पडायला हवेत. पुढची व्याख्या आहे, कल्पिताच्या पातळीवरील एक अनन्यसाधारण, चैतन्यशील आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप असलेला अनुभव भाषेच्या माध्यमातून मांडणे म्हणजे साहित्य होय. पुन्हा इथं भाषा हे माध्यम आहेच, पण इथं काय आहे बघा तर कल्पिताच्या पातळीवरील एक अनन्यसाधारण अनुभव. कसा अनन्यसाधारण, युनिक स्वरूपाचा. चैतन्यशील अनुभव, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, आणि वैशिष्ट्यपूर्ण रूप असलेला अनुभव भाषेच्या माध्यमातून जेव्हा मांडला जातो तेव्हा त्याला साहित्य असे म्हणतात. पुढची व्याख्या आहे, लेखकाच्या संवेदनशील मनाला आलेल्या अनुभूतीचा कलात्मक आविष्कार म्हणजे साहित्य होय. बघा, लेखक कसा असतो तर संवेदनशील असा तो एक व्यक्ती असतो. समाजामध्ये जे भले बुरे घडत असतं, चांगलं वाईट घडत असतं, याचा तो साक्षीदार असतो. ज्या पद्धतीनं दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या मराठीमध्ये बासी मर्ढेकर यांनी त्या गोष्टी मांडायला सुरुवात केली, किंवा ग्रामीण भागातील दुःख किंवा दलित जीवनामधील दुःख लेखक मांडत असतो. हे सगळं तो का मांडत असतो कारण तो संवेदनशील असतो. आपण म्हणतो ना, जे न देखे रवी ते देखे कवी. तर हा कवी का बघू शकतो, हा साहित्यिक का बघू शकतो कारण तो संवेदनशील असतो. दुसऱ्याच्या मनामध्ये जे दुःख आहे ते दुःख तो बरोबर टिपत असतो, त्याच्याशी तो सहृदय होत असतो. आणि म्हणून लेखकाच्या या संवेदनशील मनाला जी अनुभूती येते त्या अनुभूतीचा साहित्य म्हणजे कलात्मक आविष्कार असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढची व्याख्या आहे, हितेना सहितम साहित्य, ज्यात जीवनाचे हित सामावलेले आहे ते साहित्य होय. ही संस्कृतमधील व्याख्या आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये जीवनाचं हित सामावलेलं असतं त्याला साहित्य असं म्हटलं जातं. पुढची व्याख्या आहे, साहित्य प्रकार. आता आपण काही साहित्य प्रकार बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे उपप्रकार असतात ते देखील आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. तुम्हाला हे नेट सेट्समध्ये कामात येऊ शकतं. वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या वेळेस तुम्ही जर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवली तर कोणताही प्रश्न विचारला तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकणार. पहिला आहे कथा. तर कथा याचा जो वाटचाल जर आपण बघितली तर गोष्टी, गुजगोष्ट, लघुकथा, नवकथा, दीर्घकथा, तर या पद्धतीनं कथेचे हे वेगवेगळे प्रकार असतात आणि या पद्धतीनं कथेची वाटचाल देखील झालेली आपल्याला
दिसून येईल. पुढचं आहे कविता. कवितेचे तर खूप सारे प्रकार आहेत. बघा इथे मी दिलेले आहेत अभंग, ओव्या, भारुडे, धवळे, गझल, चारोळी, सुनीत, दीर्घकाव्य, त्यानंतर महाकाव्य, खंडकाव्य, आख्यान काव्य, हायकू, भावकविता, लावणी, कटाव, त्यानंतर पोवाडा, मुक्तछंदात्मक कविता, कथाकाव्ये, पदे, गवळणी, विराण्या, पाळणे असे खूप सारे प्रकार आहेत. बरोबर. काही प्रकार हे पाश्चात्यांकडून आपल्याकडे आलेले आहेत. जसं सुनीत हा प्रकार केशवसुतांनी मराठीमध्ये आणलेला आहे. त्यानंतर गझल हा प्रकार फारसी किंवा अरबी भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. हायको हा प्रकार जपानी भाषेमधून आपल्याकडे आलेला आहे. त्यानंतर अभंग, ओव्या, त्यानंतर भारुडे, धवळे यासारखे प्रकार हे मध्ययुगीन मराठी वाङ्मयामध्ये उदयास आलेले आहेत. बरोबर. त्यानंतर महाकाव्य, खंडकाव्य, आख्यान काव्य हे देखील मध्ययुगीन मराठी वाङ्मयामधील प्रकार आहेत. त्यानंतर लावणी, पोवाडे हे प्रकार आपल्याला शाहिरी वाङ्मयामध्ये दिसून येतात. बरोबर. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते इथं आपल्याला कवितेमध्ये दिसून येतील. पुढचं आहे आरत्या, परत, भोपाळ्या हे देखील प्रकार आहेत. कादंबरी, लघु कादंबरी आणि कादंबरिका हे छोटे प्रकार, हे दोन प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. कादंबरी तर आहेच आहे. कादंबरी ही दीर्घ असते. काही लघु कादंबऱ्या असतात, काही कादंबरिका असतात. ठीक आहे. मोहन पाटील यांच्या काही कादंबऱ्या याच्यामध्ये मोडतात. नाटक, त्याच्यामध्ये मग परत एकांकिका, पथनाट्य, नाट्यछटा, चरित्र, त्याच्यातनंही प्रकार काही आत्मचरित्र, काही आत्मकथन लिहितात, काही स्वकथन त्याला म्हणतात. आत्मचरित्र हे साधारणतः जेव्हा 60 नंतर 50, 55, 60 यानंतर जे लिहिलं जातं त्याला आत्मचरित्र असं म्हणतात. आणि आत्मकथन हे वयाच्या 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, 35व्या वर्षी देखील लिहिता येतं, त्यालाच स्वकथन असंही म्हणतात. पुढचं आहे ललित गद्य. याच्यामध्ये आठवणी, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्रे, लघुनिबंध यासारखे प्रकार येतात. आणि वैचारिक त्यामध्ये निबंध. भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये काही वस्तुनिष्ठ आपण प्रश्न घेणार आहोत, एका वाक्यात उत्तरे लिहासारखे. भारतीय साहित्याच्या इतिहासामध्ये साहित्य या शब्दासाठी कोणते पर्यायी शब्द वापरले गेलेले आहेत? त्यामध्ये आहे वाङ्मय, काव्य, सारस्वत हे शब्द वापरले गेलेले आहेत. वाङ्मय तर आपल्याला माहितीच आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा संस्कृत परंपरेमध्ये काव्य हा शब्द वापरला जायचा, नाटकासाठी देखील आणि इतर साहित्य प्रकारांसाठी देखील. आणि सारस्वत. नंतरचं आहे वी. का. राजवाडे यांनी वाङ्मयाचे कोणते दोन प्रमुख भाग मानलेले आहेत? त्यांनी अहिक हा पहिला भाग मानलेला आहे. अहिक म्हणजे काय, तर इहलोकातील खटाटोपाशी ज्याचा संबंध असतो. इहलोक म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला जे चाललेलं आहे त्याला अहिक जीवन आपण म्हणत असतो. तर याच्या आपल्या आजूबाजूला ज्या घडामोडी घडत असतात, मग त्या सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, यासारख्या घडामोडी, कोणाचं शोषण असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, बरोबर. तर या सगळ्या गोष्टींचं चित्रणच्या साहित्यामध्ये केलेलं असतं, त्याला अहिक स्वरूपाचं साहित्य असं म्हणतात. नंतर आहे पारमार्थिक किंवा पारलौकिक. तर परलोकातील विषयाशी ज्याचा संबंध असतो त्याला पारलौकिक असं म्हणतात. जसं आपलं बरंचसं जे काही मध्ययुगीन साहित्य आहे ते या प्रकारामध्ये मोडतं. नंतरचं आहे वी. का. राजवाडे यांनी अहिक वाङ्मयाचे कोणते 3 भाग मानलेले आहेत? अहिक वाङ्मय, बरोबर. त्याचं आहे ज्ञानोत्पादक म्हणजे शास्त्रीय वाङ्मय. नंतरचं आहे व्यवहारोत्कारक, व्यवहाराला उपयुक्त असं साहित्य, कला आणि कलात्मक वाङ्मय त्याच्यामध्ये येतं. नंतर आहे शास्त्र, कला, ज्ञान प्रसारक यासारखा तिसरा प्रकार त्यांनी मानलेला आपल्याला दिसून येतो. पुढचा आहे वी. का. राजवाडे यांनी शास्त्र, कला, ज्ञान प्रसारक वाङ्मयाचे कोणते 2 भाग मानलेले आहेत? पहिला आहे बालोपयोगी म्हणजे लहान मुलांना उपयुक्त, आणि दुसरा आहे बालेतरोपयोगी म्हणजे लहान मुलांव्यतिरिक्त म्हणजे मोठ्यांचं, बरोबर. पुढचा आहे वाङ्मय 2 प्रकारचे असते. कोणत्या 2 प्रकारचे? एक म्हणजे लेखी, ज्याला मुद्रित किंवा छापलेले असं आपण म्हणतो, आणि दुसरा आहे तोंडी म्हणजे मौखिक, मुखातून आलेले, बोललेले, सांगितलेले किंवा सांगावयाचे जे काही वाङ्मय असतं त्याला मौखिक वाङ्मय असं म्हणतात. प्राचीन काळापासून हेच वाङ्मय जास्त निर्माण व्हायचं, पण जेव्हा मुद्रणकलेचा शोध लागला
त्यानंतर लेखी किंवा छापलेलं किंवा मुद्रित जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागलं. आधी देखील लेखी साहित्य असायचं. प्राचीन कालखंडामध्ये जे काही ज्ञानेश्वरी असेल किंवा लीळाचरित्र असेल तर याच्या आपल्याला हस्तलिखित प्रती सापडतात. पण त्याच्या मोठ्या प्रमाणावर काय म्हणू आपण त्याला अनेक प्रती छापता यायच्या नाहीत. पण मुद्रण कलेनंतर मात्र एका साहित्याच्या असंख्य प्रती छापणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. पुढचा आहे वि.का. राजवाडे यांच्या मते विदग्ध वाङ्मय म्हणजे काय. बऱ्याच जणांना हे माहिती नसतं विदग्ध वाङ्मय म्हणजे काय. तर उच्च दर्जाची काव्ये, नाटके, कादंबऱ्या, पदे, निबंध यांना विदग्ध वाङ्मय असे म्हणतात. लक्षात घ्या, उच्च दर्जाची काव्ये, नाटके, कादंबऱ्या, पदे यांना काय म्हटलं जातं, विदग्ध वाङ्मय असे म्हटलं जातं. त्यानंतर आहे त्याला सारस्वत असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या, विदग्ध वाङ्मयाला सारस्वत असं देखील म्हटलं जातं. विदग्ध वाङ्मय हे शास्त्रे, कला यांचे आकलन करण्याची ज्यांना सोय नाहीये किंवा ज्यांना शक्य नाहीये त्यांना सभ्य, नीतिमान व नागर बनविण्याचे काम करत असते. त्यांना चांगलं नागरिक बनवण्याचं काम करतं विदग्ध वाङ्मय. बघा, विदग्ध वाङ्मयामुळे किंवा या उच्च दर्जाच्या साहित्यामुळे आपल्या अभिरुची जी आहे ती देखील काय होत असते, उन्नत होत असते, उच्च दर्जाची बनत असते आणि आपण एक चांगले नागरिक, नीतिमान नागरिक बनत असतो, सभ्य नागरिक आपण बनत असतो. नंतर आहे हे जे विदग्ध वाङ्मय आहे ते ध्वनी, व्यंजना, लक्षणा, अर्थालंकार आणि रीती यांनी युक्त असते. एक लक्षात घ्या, या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी फक्त तुम्हाला माहिती करून देत नाहीये. तुम्ही स्वतः वस्तुनिष्ठ प्रश्न काढा, तुमच्या लक्षात येईल ते की जसं विदग्ध वाङ्मय हे कशाने युक्त असते, तर ते ध्वनी, व्यंजना, लक्षणा, अर्थालंकार, रीती यांनी ते युक्त असते. असा प्रश्न तुम्ही स्वतः विचारायला पाहिजे, त्याचं उत्तर तुम्ही स्वतः लिहायला पाहिजे. किंवा विदग्ध वाङ्मय हे कोणतं कार्य करीत असते, काम करीत असते, तर ते आता जे सांगितलं ते काम करत असते. किंवा विदग्ध वाङ्मयाला दुसरा शब्द काय आहे, तर सारस्वत हा दुसरा शब्द आहे. ठीक आहे, तर यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 3 चुकीचे पर्याय दिलेले असतील, पण आपल्याला योग्य पर्याय जर माहिती असेल तर मग आपल्याला अचूक उत्तर निवडता येईल. पुढचा आहे भरत मुनी यांनी साहित्याचे कोणते 2 ठळक भेद केलेले आहेत. एक आहे पद्य. पद्य म्हणजे काय, जे नटाने नटीने गावयाचे ते पद्य. दुसरं आहे गद्य, जे बोलावयाचे ते गद्य. वाङ्मयाचे 2 प्रकार कोणते, पद्य छंद, वृत्त, जाती यांचे नियम पाळून केलेली रचना म्हणजे पद्य होय. आणि दुसरं गद्य, छंदामध्ये जी रचना नसते तिला गद्य असं म्हणतात. म्हणजे जे आपण बोलत असतो ते छंदामध्ये असतं का, तर नाही. छंद, वृत्त यात न बांधलेली पण लय असलेली रचना म्हणजे मुक्त शैलीतील पद्य. लक्षात, मुक्त शैलीमधील जे पद्य असतं त्याच्यामध्ये छंद आणि वृत्त याच्यामध्ये ते बांधलेलं नसतं, पण त्याच्यामध्ये एक लय असते आणि अशी लययुक्त जी रचना असते तिला मुक्त शैलीमधील पद्य असं म्हणतात. जसं कणा ही कविता आहे. ठीक आहे. नंतरचा आहे पद्याची लयबद्ध अक्षर रचना अशी व्याख्या कुणी केलेली आहे. लयबद्ध अक्षर रचना अशी व्याख्या माधवराव पटवर्धन यांनी केलेली आहे त्यांच्या छंदोरचना या ग्रंथामध्ये. प्रश्न विचारले जाऊ शकतात या प्रकारचे. 4 पर्याय दिलेले असतील, माधवराव पटवर्धन, वि.का. राजवाडे, आणखी 2 पर्याय. योग्य उत्तर निवडता यायला पाहिजे. कोणत्या ग्रंथामध्ये, तर त्यांचा छंदोरचना हा ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये केलेली आहे. दंडीने काव्याचे कोणते प्रकार केलेले आहेत. पहिला आहे पद्यात्मक, दुसरा आहे गद्यात्मक, तिसरा आहे गद्य पद्यात्मक. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, याच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणता प्रकार, काव्याचा कोणता प्रकार हा दंडीने केलेला नाही. आणि हे 3 प्रकार दिलेले असतील आणि चौथा कोणता तरी वेगळा प्रकार दिलेला असेल, तर तो वेगळा प्रकार तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. त्यासाठी हे 3 जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे, अगदी अचूकरित्या माहिती असायला पाहिजे. तेव्हा तुम्ही तो चौथा प्रकार निवडू शकणार. पुढचा आहे अक्षरांचा शोध लागल्यावर लेखी वाङ्मयाचा उदय होतो. तत्पूर्वी सर्व वाङ्मय तोंडी असते असे कुणी म्हटलेले आहे. आता कुणी म्हटलेले आहे ते आपण नंतर बघू, त्याच्या आधी हे विधान आपण समजून घेऊ. बघा, अक्षरांचा शोध लागल्यावर लेखी वाङ्मयाचा उदय होतो. जोपर्यंत अक्षरांचा शोध लागलेला नव्हता
म्हणजे लिपीचा शोध लागलेला नव्हता तोपर्यंत साहित्य निर्माण होत नव्हतं का? तर होत होतं. कोणत्या प्रकारचं साहित्य होतं? तर ते सर्व तोंडी म्हणजे मौखिक स्वरूपाचं साहित्य होतं. आणि जेव्हा लिपीचा शोध लागला, अक्षरांचा शोध लागला, त्यानंतर मुद्रित स्वरूपाचं, मुद्रित सुद्धा नाही, लेखी स्वरूपाचं साहित्य लिहिलं जाऊ लागलं, निर्माण होऊ लागलं, तयार केलं जाऊ लागलं. आणि मग असं कित्येक शतकं हे लेखी स्वरूपाचं साहित्य होतं, हस्तलिखित स्वरूपातलं साहित्य होतं. म्हणजे हस्तलिखित असायचं आणि त्याची दुसरी जर कॉपी कुणाला करायची असेल तर ते जसंच्या तसं लिहून काढावं लागायचं आणि लिहिताना मग काही ना काही चुका राहून जायच्या. आणि मग 200-500 वर्षानंतर किंवा 19व्या-20व्या शतकामध्ये जेव्हा आपल्याला त्या प्रती सापडलेल्या आहेत तर त्यामध्ये जे पाठभेद आपल्याला आढळतात ते कशामुळे आढळतात? पहिली प्रत आणि नंतर त्यावरून लिहिली गेलेली प्रत, याच्यामध्ये काही ना काही भेद राहून जातात, काही ना काही त्याच्यामध्ये चुका राहून जातात. आणि तो दुसरा जो भाग आहे तो प्रमाण मानायचा की पहिला, हा प्रश्न उभा राहतो. तर आपल्याला हे पुढचं मी तुम्हाला सांगितलं. मुद्दा काय होता की मुद्दा असा होता की जोपर्यंत अक्षरांचा म्हणजे लिपीचा शोध लागलेला नव्हता, बरोबर, तर तोपर्यंत सर्व वाङ्मय काय होतं? तोंडी वाङ्मय होतं. अक्षरांचा शोध लागल्यावर, लिपीचा शोध लागल्यावर लेखी वाङ्मयाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. तर हे कुणी म्हटलेलं आहे? ठीक आहे, तर हे V.K. राजवाडे यांनी म्हटलेलं आहे. दुसरे 2-3 पर्याय असतील, तुम्हाला हा पर्याय निवडता यायला हवा. पुढचा आहे संदर्भ ग्रंथ. तर कोणकोणते संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला हे शिकवण्यासाठी वापरले? तर पहिला आहे कविता म्हणजे काय, वसंत आबाजी डहाके यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. नंतरचं आहे वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश, संपादक आहेत प्रभा गणोरकर व इतर, ज्यामध्ये आपल्याला वसंत आबाजी डहाके वगैरे हे देखील त्याच्यामध्ये आहेत. J.R. भटकळ फाउंडेशन मुंबई यांनी हे पुस्तक, हा कोश प्रकाशित केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मी जे शिकवलं हे सर्व नेट सेटसाठी, BA साठी किंवा मग पेटसाठी उपयुक्त ठरणार आहे. जे विद्यार्थी UPSCचा अभ्यास करत असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त ठरणार आहे. तर असे जे तुमचे मित्र असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या अजून काही शंका असतील तर त्या शंका मला सांगा. धन्यवाद.